पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना। मंडळी, प्रभू श्री रामरायाची संगीतमय कथा, संगीतमय चरित्र ही मी काही वर्षापूर्वी कल्पना करत होतो. माझे सर्वात आवडते, खरं सांगायचं म्हणजे रामकथाकार मोरारी बापू, आणि मी काही वर्षापासून त्यांची, परंतु संगीतमय कथा मोरारी बापू, परंतु कथेचं मर्मन वर्मन सार सांगणारे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेले ते माझे खरे रामायणाचे, रामकथेचे गुरु म्हणजे डोंगरे बाबा, डोंगरे महाराज. आणि ज्यांनी मला रामकथा करण्याची आज्ञा दिली. वास्तविक पाहता रामकथा करणं, भागवत कथा करणं हे माझं काम नाही. मला कल्पना आहे की मी त्या अधिकाराचा नसताना सुद्धा, मला असं वाटतं मी त्या अधिकाराचा नसताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे थोर रामायणाचार्य होऊन गेले ते माझ्या घरी यायचे. या ठाणे परिसरामध्ये त्यांचं कीर्तन असेल, त्यांची कथा असेल तर मला फोन करायचे आणि मी त्यांच्या मुलासारखा मला म्हणायचे, नानासाहेब माईंना सांगा मी येतोय, असे म्हणायचे. पण मी जिथं ते असायचे तिथनं त्यांना घेऊन यायचो. बरेच वर्षाचे आमचे संबंध होते आणि अतिशय प्रेम ते माझ्यावर करायचे. मला माहित नाही मी काय फार अगदी काय हो वर्षानुवर्ष दिंडीत चालणारा काही साधक नाही किंवा वारकरी नाही, पण लहानपणापासून माझ्या गळ्यात माळ, माझे तसे 3 गुरु, तसे सगळेच गुरु. तुम्ही पण माझे गुरुच आहात. या 7 दिवसामध्ये बरेच जण माझे गुरु झाले. जिथं जिथं मी जातो तिथं तिथं माझे गुरु, मला अनेक जण गुरु, मला अनुभव येतो आणि तो माझा गुरुच असतो. परंतु पहिली माळ म्हणून जर माझ्या काळात कोणी म्हटली तर बाबा महाराज हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा महाराज सातार करणे. त्याचं कारण पहाटे 4:30 वाजता माझी आई उठायची, अंगण सारवायला, झाडून काढायला. आणि त्यावेळेला दुबईला आमचे काका होते, जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी सेलवरचा टेप रेकॉर्ड आणून दिला होता. सेलवर लाईट पण नव्हती आणि तो टेप रेकॉर्ड सेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये ते बाबा महाराजांचं कॅसेट, ते देवाची याद्वारी सुंदर असं ती पाठ लावायची. लहान लहान आम्ही. त्यामुळे बाबा महाराजांबद्दल माझ्या मनात एक आकर्षण निर्माण झालं बा. आणि बाबा महाराजांना भेटायचं माझ्या मनामध्ये. लहान मी, मला वाटतं 19-20 वर्षाचा होतो मी. काय सांगतोय, रामायणाची पूर्वपीठिका. आणि भेटायचं त्यांना, तर भेटायचं म्हणजे माझ्या कानावर होतं की त्यांना भेटायचं म्हणजे ते पहिलं म्हणतात माळ घालणार का. त्यांना कोणी भेटायला गेले की काय म्हणतात ते, माळ घालणार का. मी खिशात माळ घेऊनच गेलो. माझ्या बरोबर महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक म्हणजे मधु नेने व्हायचे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि त्यांचे संबंध असलेले मधु नेने. आणि आम्ही दोघं जण, माझ्याकडे त्यावेळेला एमएटी होती, एमएटी. त्या एमएटीवर मी त्या नेने साहेबांना घेतलं. मी पुढं, नेने साहेब मागं. आम्ही गेलो. हे टाळकरी सोलापूरवरनं बोलावलेले. रेस्ट हाऊसला तिकडं बाबा महाराज वाईचे उतरले होते. असे टाळकरी म्हणजे एक म्हणजे आमचे, आम्ही 2-2 असे की असे पण त्याचे टाळ पण असे. आणि ते सकाळी सकाळी काकडा करायला बसले होते. हाच महिना मला वाटतं डिसेंबरचा असावा. दरडेश्वरच्या मैदानात त्यांचं कीर्तन होणार होतं. आम्ही सकाळीच भेटायला गेलो. म्हणजे कीर्तन काळात ते भेटणं बरोबर नाही. आणि गेल्यानंतर कुणीतरी सांगितलं, म्हणजे कोणतरी 2 जण आले, पाठवा म्हणले आतमध्ये. त्यांना आवाज म्हणजे काय, पाठवा म्हटल्यानंतर मी गेलो, नमस्कार केला आणि मी काहीच न बोलता पहिली माळच त्यांच्या हातात दिली. काय त्यांनी मला म्हणावं, मग माळ घालणार का, माळ घालणारे का नाही, संध्याकाळी कीर्तन ऐकलं माळ घाल, कशाला माळच घालायची ना, आधी घाला आणि मग बोलतो. त्यावेळेला मी पहिली माळ त्यांच्याकडून घातली. बाकीचं काय आमचा संवाद वगैरे झाला. कारण देवाची या द्वारी उभा क्षणभरी याच्यावर त्यांनी कीर्तन केलं होतं. आणि त्या कीर्तनातला देव त्यांनी जो सांगितला, त्यावेळेला मी सद्गुरू वामनराव पैंचा अनुग्रह घेतला होता. आणि सद्गुरू वामनराव पैंचा ग्रंथ इथं असेल, तिथं काही ग्रंथ राहिले असले तर इथं ठेवा. ज्ञानेशांचा संदेश म्हणून
आमच्या मला वाटतं कोणी घेतला परवा मला सांगितलं पवारांनी घेतला म्हणून ज्ञानेश्वरांचा संदेश तुम्ही घेतला ना? हा तुम्ही घेतला. त्याच्यामध्ये पहिला अभंग लिहिलेला आहे देवाची या द्वारी उभा क्षणभरी. मी तुम्हाला खरंच सगळ्यांना सांगेन की तो ज्ञानेश्वरांचा ग्रंथ हरिपाठावर त्याचा विस्तारपूर्वक सद्गुरू वामनराव पैंनी भावार्थ आणि गुह्यार्थ पण सांगितलेला आहे. ज्यांना कुणाला खरोखर हरिपाठ समजावून घ्यायचा असेल त्यांनी तो ज्ञानेश्वरांचा संदेश आपण घ्या, आपल्या घरात ठेवा आणि रोज हरिपाठ झाल्यानंतर एक अभंग आणि अभंगाचा अर्थ वाचून ते पुस्तक ठेवा. त्याच्यामध्ये देव या शब्दाचा अर्थ जो सद्गुरू वामनराव पैंनी सांगितला, हा अर्थ सांगितल्यानंतर देवाच्या बद्दलची जी कल्पना असते, संकल्पना असते, ती माझी क्लिअर झाली. आणि ती संकल्पना बाबा महाराजांच्या मुखातून अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला ऐकायला मिळावी या हेतून मी तो ग्रंथ घेऊन गेलो. कुणाला द्यायला? बाबा महाराजांना. माझा उद्देश तो होता माळ घालण्याच्या पाठीमागे की तो ग्रंथ त्यांना द्यावा आणि त्या ग्रंथातला पहिल्या अभंगातलं त्यांनी ते विवेचन वाचावं आणि त्यांनी जे कीर्तन केलं होतं देवाची द्वारे त्याबद्दल, ते देवाबद्दल त्यांनी सांगितलं होतं, तिकडे संक्षिप्त माझ्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अधिकारानं, ते पण अधिकारी मोठे आहेत, त्यांनी ते जे काही सांगितलं ते सांगितलं. आणि मग मात्र मी त्यांना ती पुस्तकं ग्रंथ दिले, त्याच्यावर आमची चर्चा वगैरे झाली. मी किती 19-20 वर्षाचा होतो. बाबा महाराजांच्या समोर देव या संबंधित बोलण्याचा अधिकारही मला नसताना मी पूर्वीपासून तसा मी धाडशीच होतो. आणि त्यातल्या त्यात परमार्थाच्या बाबतीत तर मी आमची कुणी असू द्या, मोरारी बापूंना सुद्धा जाऊन भेटलोय. कुणी असू द्या, मला काय मागायचं तुमच्याकडून? मला तुमच्याकडून 2 शब्द ज्ञानाचे घ्यायचे. आणि मग ते बाबा महाराजांनी माळ घातली, त्यांना पण ते पुस्तक घेतलं, बघितलं, ठेवलं. आणि नंतरची मी त्यांची कीर्तन काय ऐकल्यानंतर मला त्याच्यामध्ये, त्यांच्या त्या बोलण्यामध्ये ते जे काय, त्यातले जे काय भाषे ते मला माझ्या कानाला ऐकायला पुढपाठी यायला लागले. ठीक आहे, तो भाग. त्याच्यानंतर माझा त्यांचा संपर्क वाढला. बाबा महाराजांना मी माझ्या घरी नेलं, त्यांचं कीर्तन ठेवलं, त्यांच्या मुलीचं कीर्तन ठेवलं, त्यांच्या नातूचं माझ्या दारात कीर्तन ठेवलं माझ्या धाकट्या भावानं. आमचा संबंध राहिला. पण मी काल परवा सांगितल्याप्रमाणे जेवढ्याच तेवढं. त्याच्यानंतर मात्र मी तुम्हाला जे नाव सांगितलं ते म्हणजे ज्यांनी मला रामकथा तुम्ही करा. नानासाहेब, माझं हे रामायण आहे, 30-35-40 वर्ष झालं मी हे वागवतोय सोबत. हे रामायण तुमच्याकडे देतो. ते रामायण मी माझ्या घरी ठेवलेलं आहे. मी घरी अभ्यास करताना ज्यांनी मला ते रामायण दिले त्या रामायणाचा मी पुढत घेतो. पान ना पान हल्लेले आहे, जीर्ण झालेले आहेत पानं, ते रामायण मांडीवर घेऊन मी वाचन करतो. ते कोण होते रामायणाचार्य महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध? ते म्हणजे कीर्तन केसरी गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आव्हाड सिन्नरकर. आव्हाड बाबांनी मला त्यांचं रामायण, ज्यांनी संबंध महाराष्ट्रावर ते रामायण फिरवलं, ते रामायण मला जाता नाही, जायच्या आधीच 10 वर्ष माझ्याकडे दिले. म्हणजे माझ्याकडे दुसरं आहे, पण हे माझं रामायण ठेवा. मला सांगता येत नाही मी कधी देह सोडेन. हे माझा वारसा, तुम्ही रामायणाचा. मला तुम्हाला खरं सांगतो अगदी प्रांजळपणे, मी हरिपाठ म्हणणारा माणूस. हनुमान चालीसावर माझी पाठ नव्हती. मी कशाला हनुमान चालीसाच्या फंदात पडू? पण बाबांनी सांगितलं मला, आणि माझ्याकडून ते हनुमान चालीसाचा पाठ करून घ्यायचे, सुंदरकांडाचा पाठ करून आम्ही घरात बसायचे. तिथून रामायण तुम्ही करा. आणि त्यांच्या समवेत काय, मी रामायणाला मी नाशिकला जाऊन अभ्यासासाठी त्यांना गाडीत घ्यायचं. नाशिकला जे काळाराम मंदिर का काय आहे ना, त्या काळाराम मंदिरामध्ये त्यांचं रामायण होतं. त्यांना घेऊन जायचं, घरी घेऊन यायचं. गाडीचा ड्रायव्हर म्हणून, त्या ड्रायव्हरला म्हणलं जातो सुट्टीवर. त्या अशा सगळ्या गोष्टीतनं इथपर्यंत आपण आलो. आणि इथपर्यंत आल्यानंतर आज मला माझं सद्भाग्य विचारात होतं, माझ्या विचारात फक्त की हेच रामायण बाबांनी दिलेलं अयोध्येला मला करायला मिळेल का, आणि करायला मिळेल का नाही. तुमच्या सगळ्यांच्या पुण्यानं आज आपण त्याची सांगता करतोय, त्याचा मोठा मला हर्ष होतो, मोठं समाधान मिळतं. ही सगळी तुमच्या प्रत्येकाची पुण्य आहे, लक्षात ठेवा. तुमच्या पुण्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. जर तुमची पुण्य नसती, म्हणजे तुम्ही जर हो म्हटला नसता, तर मी आता ठाण्यातच असतो. कारण मी असा आपला पिशवी भरले कुठल्या तरी तीर्थाला गेलो, मला आठवत नाही आणि मी कधी जाणारही नाही. पण तुम्ही मला हिमालयात जरी घेऊन गेलात, तिथं रामायण करायचंय, बर्फात बसून मी रामकथा करणार, रामायणासाठी जाणार. आणि तुम्ही मला म्हणलात
समुद्रात जाऊन कथा भागवत कथा करायची, तिथं समुद्रात पण बसून कथा करणार. माझे एक डोक्यात आहे की एखाद्या कुठल्या तरी जहाजात बसून कारण जहाज 200-300 लोकांचे असतात, 100-200 लोक जहाजात राहू शकतात. एक 7 दिवसासाठी एक जहाज आपण बुक करायचं आणि समुद्रामध्ये राहायचं आणि समुद्रामध्ये त्या जहाजात राहायचं. समुद्रात फिरत 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 जेवण खाणं राहणं. कोणतरी असा दाता गणेश शेठ, प्रशांत शेठ सारखा येईल. विचार करा, माझा तो अनुभव आहे, माझा तो अनुभव आहे. आणि त्या जहाजामध्ये लोक हजारो रुपये खर्च करून जातात ना समुद्रात, 10-15 दिवस राहतात जाऊन समुद्रात. आणि तिथं काय करतात, तिथं असे करतात, असे करतात. आपल्याला असं करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? माझा एक विचार आहे अयोध्येमध्ये मी सोडला शेठ. ते विचार आज करायला येईल, उद्या करायला येईल, महिने नाही, 10 महिने नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तर अगदी शेवटी 100 कधीतरी तो विचार आकाराला जहाजात काय करायचं आपल्याला भागवत. काय होतं की असे काही माझे विचार असे म्हणजे आता मी ठरवलेलं आहे की भारतात 4 बाजूला 4 एका कथा झाल्या, तर त्या आता उत्तरेत झाली, द्वारकेला झाली, आता तिकडे यायला जाऊ, तिकडे जाऊ, असे 2-3 ठिकाणं राहिली. तेव्हा असं काय माझा आग्रह नाही बरं का, त्याच्यासाठी मी काय अट्टास करत नाही इतर महाराजांसारखा. कुठंतरी देणग्या पावत्या काढा, पुस्तकं काढा, वर्गण्या गोळा करा, डोनेशन जमा करा, चला धर्मशाळा बांधायची, चला. माझं कामच नाही. मी कुणाची पावती फाडत नाही, मी कुणाकडून दक्षिणा घेत नाही, मी कुणाचा रुपया जमा करत नाही, मी पिशवी फिरवत नाही, मी डबा सोबत ठेवत नाही. माझी जुळी असती त्या जुळीतला असेल ते उलट मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या पुण्यानं आमच्या परिवाराला काही कमी पडत नाही. माझा मुलगा एका दिवसासाठी आला, तुमच्या प्रेमानं आला, त्याने काल कबूल केलं. मी तुम्हाला सांगतो त्याच्या हयातीत तो पहिल्यांदा काल माईकवर बोलला. तो बोलणारा मुलगा नाही, पण काल परवा त्यांनी ज्यांनी सांगितलं बोला तुम्ही, ह्यांनी सांगितलं बोला तुम्ही, त्यानं देण्यात ठेवलं. मला म्हणते गुरुजी मला जरा तुम्ही लिहून द्या काय बोलायचं. बाळा तुला जे काय येईल ही पुण्याई तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येकाच्या पाठीवर आहे. असेच बसले होते सगळे, विचारात पडले की या किनाऱ्यावरून पलीकडे जायचे. लक्षात आलं होतं सगळ्यांच्या की सीतामाई आहे कुठं. अशोकवनात ठेवली. कोणी सांगितलं? संपातीनं. संपाती कोण होता? गृधपक्ष होता. त्याची नजर तीव्र होती. जटायूचा कोण होता? तो मोठा भाव होता. आता हे ऐकायला जवळ 60% लोक काल नव्हती. आम्ही त्याला काय करणार? आम्ही आता पुढं समुद्र किनाऱ्यापर्यंत आलेलो. आता मधला जो भाग आहे त्या वालीचा, सुग्रीवाचा, हनुमंतरायाचा, हा जर तुम्हाला ऐकायचा असेल तर ऐका. तो सुद्धा तुम्हाला असं नाही, हे बघा कथेला तुम्ही आलात ना, भले ऍबसेंट राहिलात, पण तुम्हाला तसं मी बरं का पुढं सोडून पुढे जाणार नाही. मग ते तुमच्या कानावरनं जावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे. अधोराम तपोवनादिगमनम. मारताय नाही का? सगळं रामाने तुमच्या समोर सांगतो, म्हणजे काय राहिलंच नको असं व्हायला. अधोराम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम विदेहि हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम वाली निर्दलन समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम तद्धि श्री रामायणम. सियावर रामचंद्र की जय.